बाकीचे येतील नाही थांबणार आपण. बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं एलईटी, व्हॅर आणि लास्टला कॉन्स्ट, व्हॅर अगोदर बघितलं तर एलईटी कॉन्स्ट बघितलं. त्यानंतर कशाचं काय डिफॉल्ट व्हॅल्यू ते बघितलं, ग्लोबल स्कोप बघितला. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता हे झाले व्हेरिएबल एलईटी किंवा व्हॅर किंवा कॉन्स्ट, त्यांना व्हेरिएबल कसे सेट करायचे, ठीक आहे. बट आता व्हेरिएबलचं नेम काय काय घ्यायचे हे आपल्याला बघायचंय. मग या ठिकाणी टॉपिकचं नेम देऊया, व्हेरिएबल नेमिंग. आणि जे सी लँग्वेजमध्ये रूल होते ते सगळे रूल या ठिकाणी अप्लाय केले जाणार आहे. मग सगळ्यात अगोदर फर्स्ट रूल, व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ अल्फाबेट. व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ अल्फाबेट. और अंडरस्कोर. और अंडरस्कोर. आता इथे सगळ्यांना माहिती आहे की नेम, व्हेरिएबलचं नेम कशाने स्टार्ट करावं लागतं, अल्फाबेटने. मग ते स्मॉल असेल कॅपिटल असेल, तुम्हाला जसं घ्यायचंय, स्मॉल घ्या स्मॉल घ्या, कॅपिटल घ्यायचं कॅपिटल घ्या, ठीक आहे. सेकंड, जो स्पेशल कॅरेक्टर आपण बोललो जातो किंवा जे स्पेशल कॅरेक्टर आहे त्यापैकी या ठिकाणी एकच कॅरेक्टर अलो केलं जातं, ते म्हणजे कोणतं, अंडरस्कोर. हा, मग अंडरस्कोरच का अप्लाय करायचं किंवा अलो करायचंय त्याचं रिझन पण राईट करूया. कारण की सगळ्यांना माहित आहे की व्हेरिएबलचं जे नेम आहे ते स्टार्ट कशाने करायचं, अल्फाबेटने किंवा अंडरस्कोरने. हा, मग अंडरस्कोर एकच स्पेशल कॅरेक्टर काय अलो केलं, बाकीचे एकही स्पेशल कॅरेक्टर अलो केलं जात नाही, फक्त अंडरस्कोर एवढाच आहे की त्याला अलो केलं जातं. मग अंडरस्कोरलाच काय अलो करायचंय त्याचं रिझन राईट करूया. द स्पेशल कॅरेक्टर, द स्पेशल कॅरेक्टर, कोणता आहे स्पेशल कॅरेक्टर, एकच, अंडरस्कोर, इज यूज टू indicate, is used to indicate that variable not implemented it requires further implementation. तर आता याचं मिनिंग काय ते सांगतो. द स्पेशल कॅरेक्टर अंडरस्कोर इज यूज टू इंडिकेट दॅट व्हेरिएबल नॉट इम्प्लिमेंटेड इट रिक्वायर्स फर्दर इम्प्लिमेंटेशन. हा, म्हणजे याचं रिझन असं आहे, ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपर म्हणून काम करणार त्यावेळेस असा एखादा व्हेरिएबल त्याची गरज आहे, बट तुम्ही त्याला नेम अजून राईट केलेलं नाहीये किंवा त्यामध्ये काही इम्प्लिमेंट केलं नाही, व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, ठीक आहे, काहीतरी व्हॅर घेतलंय आणि पुढे काहीतरी व्हेरिएबल नेम दिलेलं नाहीये, बट काहीतरी अंडरस्कोर दिलंय आणि एम्प्टी सोडून दिलाय, म्हणजे त्याला काय केलं नाही, इम्प्लिमेंट केलं नाहीये. हा, मग त्याला काय करावं लागणार आहे, इट रिक्वायर्स फर्दर इम्प्लिमेंटेशन. जो येणारा दुसरा डेव्हलपर आहे, एका प्रोजेक्टवर एकच जण काम करतो असं आहे का, एका प्रोजेक्टवर मल्टिपल जण काम करतात. मग जो दुसरा येणारा डेव्हलपर आहे त्याला कळालं पाहिजे की बाबा हा जो व्हेरिएबल आहे हा काय इम्प्लिमेंट केलेला नाही, याला इम्प्लिमेंटेशन करण्याची गरज आहे. मग ती इम्प्लिमेंटेशन तो जर रिक्वायरमेंट असेल तर तो डेव्हलपर करेल, जर त्यालाही रिक्वायरमेंट नसेल तर येणार तिसरा डेव्हलपर करेल. हा, मग जर रिक्वायरमेंट नुसार ते अंडरस्कोर त्या ठिकाणी काहीतरी राईट करणं गरजेचं होतं, काहीतरी एक गोष्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए बी सी असं पण राईट करू शकत होते, बट एबीसीचा काही मिनिंग नाहीये. अंडरस्कोर एक स्पेशल कॅरेक्टर आहे आणि ते दुसऱ्या गोष्टीसाठी यूज केलं जात नाही. जसं आपण सी लँग्वेज मध्ये बघतो, सी लँग्वेज मध्ये काय हेडर फाईल आहे सगळ्यात अगोदर, इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. हा, मग ही जी हेडर फाईल आहे, मग आपण याचा नेम बघतो.
याला सगळे हॅश बोलतात, बट इथे हॅश नेम आहे का? नाही. तर नेम काय? प्री प्रोसेसर. मग याला प्री प्रोसेसर का बोलायचं? इथे हॅशेस का दिला? प्लस का नाही? मायनस का नाही? किंवा डिव्हिजन का नाही? मॉड का नाही? याचं आपण रिझन बघितलं होतं. सेम रिझन कशासाठी आहे? या अंडरस्कोरसाठी आहे. मग आता अंडरस्कोर काय घ्यायचा? हे तर कळालंय. मग आता नेमिंगचे जे रूल आहे ते कोणते आहे ते या ठिकाणी राईट करूया. फॉर एक्झाम्पल एखादा मी व्हेरिएबल डिक्लेअर करतो व्हॅर आणि व्हॅरला नेम देतो फॉर एक्झाम्पल युजर असं नेम देतो. व्हॅर युजर. मग हे काय असणार? व्हॅलिड असेल. रूल मध्ये बसते का बघा. व्हेरिएबल नेम स्टार्ट विथ अल्फाबेट. अल्फाबेट स्टार्ट झालं व्हेरिएबलचं नेम. म्हणजे हे काय? हे रूल मध्ये बसणार आहे. त्यानंतर सेकंड नेम घेतो व्हॅर अंडरस्कोर युजर. हे पण काय असणार आहे? व्हॅलिड असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट राईट करतो व्हॅर आणि व्हॅर घेतो 25 युजर. हे काय असणार आहे? स्टार्टिंग कशाने झाले? नंबरने. व्हेरिएबल त्याला अलो करणार नाही, म्हणजे हे काय असणार आहे? इनव्हॅलिड. त्यानंतर सेम राईट करतो व्हॅर युजर नेम. हे पण काय असणार आहे? इनव्हॅलिड. का? कारण की व्हेरिएबलच्या नेम मध्ये स्पेस अलो केला जात नाही. युजर आणि नेम मध्ये आपण काय दिलाय? स्पेस दिलाय. त्यामुळे हे पण काय असणार आहे? इनव्हॅलिड असणार आहे. व्हॅर त्यानंतर युजर डॉट नेम. हे पण काय असणार आहे? व्हेरिएबलच्या नेम मध्ये इनव्हॅलिड असणार आहे. त्यानंतर व्हॅर फॉर एक्झाम्पल डॉलर युजर. हे पण काय असणार आहे? इनव्हॅलिड. सॉरी राहिले का? हे पण काय असणार आहे? इनव्हॅलिड. त्यानंतर फॉर एक्झाम्पल अजून राईट करूया व्हॅर राईट करूया अंडरस्कोर 25 युजर. हे काय असणार आहे? व्हॅलिड. कारण की स्टार्टिंग कशाने झाले? अंडरस्कोरने. त्यानंतर अजून फॉर एक्झाम्पल राईट करूया व्हॅर युजर 35. स्टार्टिंग कशाने झाले? एंडिंग जरी नंबरने झाली असेल तर स्टार्टिंग कशाने झाले? अल्फाबेटने स्टार्टिंग झाले. त्यानंतर अजून राईट करूया व्हॅर व्हॅर 70 अंडरस्कोर 45 युजर. हे काय असणार आहे? स्टार्टिंग कशाने झाले? अंडरस्कोरने. तर हे काय असणार आहे? व्हॅलिड असणार आहे. मग असे तुम्ही मल्टिपल त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे काय? व्हेरिएबलच्या नेम मध्ये तुम्ही डॉट देऊ शकत नाही. व्हेरिएबलच्या नेम मध्ये तुम्ही स्पेस देऊ शकत नाही. त्यानंतर व्हेरिएबलच्या नेम मध्ये तुम्ही कोणता ऑपरेटर यूज करू शकत नाही? कोमा व्हॅर युजर नेम. हे काय असणार? इनव्हॅलिड. कोमा ऑपरेटर कधी तुम्ही व्हेरिएबलचे नेम सेपरेशन साठी यूज करू शकता, बट एकच नेम म्हणजे युजर आणि नेम एकच दोन्ही गोष्ट आहे असं सांगू शकत नाही. युजर सेपरेट व्हेरिएबल आहे, नेम सेपरेट व्हेरिएबल आहे असं सांगू शकता. मग कोमा ऑपरेटर कुठे यूज करायचंय? सेपरेशन साठी यूज करायचंय. म्हणजे व्हेरिएबल नेमचं जे सेपरेशन आहे, म्हणजे युजर नेम हे सेपरेट आहे, नेम हे सेपरेट आहे. त्यांना जर सेपरेट दाखवायचं असेल तर तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता, बट युजर आणि नेम हे एकच आहे आणि त्यामध्ये अंडरस्कोर असं तुम्ही दाखवू शकत नाही.
मग हे काय झाले, हे सिंपल जसे सी लँग्वेज मध्ये आपण बघितले होते, हे सिंपल ते रूल झाले. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट त्यामध्ये की व्हेरिएबलची जी नेमची जी लेंथ आहे, या ठिकाणी बघा आपण याची लेंथ काय घेतली. तुम्ही व्हेरिएबल सेपरेशनसाठी याला यूज करू शकता ना. मग याला इथे नाही राईट केलं तरी चालेल. हे डबल झालंय का, हे पण डबल झालंय. आता या ठिकाणी बघा युजरची लेंथ किती आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी किती आहे 6 आहे. मग आता मॅक्झिमम व्हेरिएबलची जी नेम आहे त्याची मॅक्झिमम लेंथ किती घ्यायची हे कळणं पण गरजेचं आहे. तर मग या ठिकाणी राईट करूया व्हेरिएबल नेम cannot more than 25 कॅरेक्टर्स. तुम्ही व्हेरिएबलचं जे नेम आहे ते 255 कॅरेक्टर पेक्षा मोठं घेऊ शकत नाही. कारण की प्रत्येक काही कंपायलर अलो केलं जाईल, सॉरी काही ब्राउझरवर अलो केलं जाईल, बट मॅक्झिमम ब्राउझर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त नेम अलो करणार नाहीये. कारण की प्रत्येक ब्राउझरची प्रत्येक मेमरी असते, प्रत्येक ब्राउझरची ही वेगळी मेमरी आहे. फॉर एक्झाम्पल जर एखादं ब्राउझर आहे, एखाद्या ब्राउझरला फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 कॅरेक्टर्स आहे, 10 कॅरेक्टर्स किंवा फॉर एक्झाम्पल नेट स्पीड एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या प्लेसला तुम्ही जर नेट ऑन करताय, त्या ठिकाणी तुमचा नेटचा स्पीड 5G दाखवणार. दुसऱ्या प्लेसला जर गेला तर तो स्पीड काय दाखवणार आहे, 4G दाखवणार आहे. मग त्याचा मिनिंग असा होतो का की या ठिकाणी कंपल्सरी 4Gच आहे, त्या ठिकाणी काहीतरी 5G होऊ शकतं. मग आता तसंच जर काही कंपायलर काही ब्राउझर जर तुम्हाला 255 पेक्षा जर जास्त अलो करताय, तर मग त्याचं मिनिंग असं नाही होणार त्या ठिकाणी की बाबांनो 255 पेक्षा जास्त कॅरेक्टर अलो केले जातात. ऍज अ स्टँडर्ड रूल व्हेरिएबलचे ऍज अ स्टँडर्ड रूल किंवा जावास्क्रिप्टच्या स्टँडर्ड रूल नुसार तुम्हाला व्हेरिएबलचं नेम हे 255 कॅरेक्टर्सच राईट करावं लागतं. जसं आपण क्वेरी स्ट्रिंग मध्ये बघितलं होतं बघा, गेट पोस्ट मध्ये मॅक्झिमम कितीपर्यंत जात होतं ते 2048 एवढी त्याची लिमिट होते क्वेरी स्ट्रिंगची. तसं तर मॅक्झिमम. मग आता तसं या ठिकाणी जर व्हेरिएबलचं नेम तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मॅक्झिमम तुम्ही 25 कॅरेक्टर्स एवढं घेऊ शकता. त्यानंतर सेकंड रूल, असा आहे की जे कीवर्ड्स आहे प्रिडिफाईन कीवर्ड्स माहिती आहे आपल्याला, इफ असेल, फॉर असेल, स्विच असेल, क्लास असेल, ऑब्जेक्ट असेल, हे जे काही प्रिडिफाईन कीवर्ड्स आहेत लँग्वेजचे ते तुम्ही व्हेरिएबलचं नेम म्हणून यूज करू शकत नाही. त्या ठिकाणी डोंट यूज लँग्वेज कीवर्ड्स फॉर व्हेरिएबल नेम. आता फॉर एक्झाम्पल कसं, एक्झाम्पल म्हणून राईट करूया सिंपल व्हेअर इफ, असं तुम्ही घेऊ शकत नाही, इनव्हॅलिड. त्यानंतर व्हेअर क्लास इनव्हॅलिड, म्हणजे जे काही प्रिडिफाईन कीवर्ड्स आहे तुम्ही त्याला यूज करू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट की व्हेरिएबलचा आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे, हे पॉइंट तर छोटे छोटे आहे आणि महत्वाचे आहेच, असं नाही की हे महत्वाचे नाहीये, बट जो आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत तो महत्वाचा आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्ही तो फॉलो केला नाही तर एरर येणार नाहीये, बट स्टँडर्ड मेंटेन होणार नाही. तर आता नेक्स्ट पॉइंट असा आहे की जे व्हेरिएबलचं नेम घेता, जे आतापर्यंत तुम्हाला सांगत आलोय, व्हेरिएबलचं जे नेम घेताय ते नेम घेताना त्या व्हेरिएबलचं जे काही काम असेल त्या कामानुसार व्हेरिएबलचं नेम घ्यायचं आहे. जसं आपण आयडी घेतले ते बघा, ऑप्शन साठी नेमिंग कन्व्हेन्शन यूज केलं होतं. एखादं जर ऑप्शन असेल, सिटी होतं आपल्याकडे पुणे, अहिल्यानगर, मुंबई अशा आपण सिटी प्रोव्हाइड केल्या होत्या आणि त्यासाठी आपल्याला एक आयडी क्रिएट करायची होती. मग आपण काय घेतलं, फर्स्ट शॉर्ट फॉर्म मध्ये ऑप्शनला काय राईट केलं, ओपीटी, किंवा आपण आयडी दुसरी पण घेऊ शकत होतो.
आयडीला नेम आपण स्वतःचा देऊ शकत होतो, दुसरं काही देऊ शकत होतो. बट आपण जे आयडी आहे त्याला नेम काय दिलं? ऑप्शनसाठी होती. म्हणून आपण आयडीचं नेम पण काय घेतलं? ऑप्शन असं घेतलं. म्हणजे जे व्हेरिएबलचे नेम तुम्हाला राईट करायचे ॲज अ स्टँडर्ड रूल असा सांगतो, की ज्या गोष्टीसाठी तुम्ही व्हेरिएबल यूज करताय, तेच व्हेरिएबलचं नेम घ्या. म्हणजे नेक्स्ट पॉइंट असा येणार या ठिकाणी, अल्वेज व्हेरिएबल मस्ट स्पीक व्हॉट इट इज. always variable just 1 minute guys. Always variable name must speak name must speak what it is. म्हणजे मग आता याचा मीनिंग काय होतोय की ऑलवेज व्हेरिएबल नेम मस्ट स्पीक व्हॉट इट इज. म्हणजे जे आज तुम्हाला सांगितलं तेच की बाबांनो, जे व्हेरिएबलचं नेम घ्यायचंय ते व्हेरिएबलचं नेम घेताना ते व्हेरिएबल कशासाठी आहे किंवा तो व्हेरिएबल काय सांगण्याचं काम करणार आहे तसं त्या व्हेरिएबलला नेम द्यायचंय. फॉर एक्झाम्पल आपण जे व्हेरिएबल घेतो, तुम्ही लर्निंग पर्पज साठी जर व्हेरिएबलचं नेम घेताय किंवा लर्निंग पर्पज फक्त शिकताय तर तुम्ही व्हेरिएबलचं नेम काही घेतलं तर ते मॅटर करत नाही. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल व्हेरिएबलचं नेम घेतलं इंटिजर एक्स, ए, बी, सी, डी काही घेतलं, एक्स, वाय, झेड काही घ्या. तुम्ही लर्निंग पर्पज जर घेताय तर त्या ठिकाणी व्हेरिएबलचे नेम तुम्ही काही घेऊ शकता. बट ऍज अ स्टँडर्ड पर्पज जर तुम्ही इंडस्ट्री लेवलला काम करताय किंवा एखाद्या प्रोजेक्टवर काम करताय तर त्या ठिकाणी हा रूल फॉलो करायचा आहे कंपल्सरी. कोणता? ऑलवेज व्हेरिएबल नेम मस्ट स्पीक व्हॉट इट इज. म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल दाखवतो याच्यामध्ये गुड कोणता आहे आणि गुड कोणता नाही व्हेरिएबल नेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्याला ज्यावेळेस उपचे कन्सेप्ट बघायचे त्यावेळेस आपण ऑब्जेक्ट काय आहे, क्लास काय हे बघणार आहोत सिंपल वे मध्ये. आता ऑब्जेक्ट क्रिएशन सगळ्याला माहिती आहे, सॉरी आता भरपूर जण मॅक्झिमम जणांना माहित असेल ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला जातो. फॉर एक्झाम्पल मी एक व्हॅर या ठिकाणी राईट करतो एम्प्लॉई इक्वल टू न्यू एम्प्लॉई. असं राईट करतो. ही जी मेथड आहे या मेथडने जर आपण राईट केलं, आता फोकस हे बाकी सोडून द्या. इक्वल नंतर न्यू काय आहे, एम्प्लॉई काय, नंतर एम्प्लॉई नंतर पॅरेंथेसिस काय ते सोडून द्या. आता हा एम्प्लॉई हा एक ऑब्जेक्ट आहे. आता हा ऑब्जेक्टचं जे नेम आहे EMP घेतलंय मी. तर मग त्या ठिकाणी ज्यावेळेस दुसरा डेव्हलपर या ठिकाणी काम करणार आहे किंवा वर्क करणार आहे त्यावेळेस त्याला कळणार नाही EMP मीन्स काय आहे. जर तुम्ही असं राईट करताय तर हे गुड नाहीये, मीन्स नॉट गुड. नेक्स्ट वे एक्झाम्पल एखाद्या तुम्ही प्रोडक्ट साठी घेताय मग तुम्ही काय देणार शॉर्ट फॉर्म मध्ये प्रोड इक्वल टू न्यू प्रोडक्ट. ही मेथड पण किंवा हा वे पण काय गुड नाहीये. मग आता गुड वे कोणता? फॉर एक्झाम्पल इव्हन अजून आपण जे राईट करतो ना व्हॅर ए इक्वल टू 10, हे पण काय आहे नॉट गुड. त्यानंतर व्हॅर फॉर एक्झाम्पल एक्स इक्वल टू 15, हे पण काय नॉट गुड. म्हणा जर हे जर नॉट गुड आहे तर मग आपण काल काय यूज केलं म्हणा, आपण पहिला क्वेश्चन पडू शकतो. बट आपण काल काय करत होतो, लर्निंग पर्पज शिकत होतो तो कन्सेप्ट की कशामध्ये काय स्टोअर केल्यानंतर त्या ठिकाणी अनडिफाईन किंवा बाकी जे व्हेअर आहे, एलएटी आहे, कॉन्स्ट आहे ते कसं वर्क करताय त्यासाठी लर्निंग पर्पज. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करताय त्यावेळेस जर तुम्ही या वेने राईट करताय, जर फर्स्ट 2 वे जर नसतील कळले तर सोडून द्या, लास्ट 2 वे कळताय इंटिजर इक्वल टू 10, एक्स इक्वल टू 15. हे जे 2 वे राईट केले आपण हे गुड नाहीये. राईट करण्यासाठी असं गुड नाहीये. म्हणजे ए मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली बट एचं काम काय, ए कशासाठी यूज केला हे मला समजत नाहीये.
कारण की आपण पॉइंटच काय राईट केलाय, ऑलवेज व्हेरिएबल नेम मस्ट स्पीक व्हॉट इट इज. जो व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करता तो कशासाठी आहे हे कळणं गरजेचं आहे. मग आता गुड काय ते दाखवतो. मग या ठिकाणी मी असं राईट करतो, व्हेअर एम्प्लॉई इक्वल टू न्यू एम्प्लॉई. ही मेथड काय आहे, गुड आहे. त्यानंतर व्हेअर प्रोडक्ट इक्वल टू न्यू प्रोडक्ट. सॉरी, हा पी कॅपिटल स्मॉल पाहिजे. इवे पण काय गुड आहे. हा इव्हन आता तुम्ही जे राईट करता आता किंवा जे राईट करणार आहात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर असं राईट केलं, व्हेअर ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. हा इव्हन या ठिकाणी जर मी असं राईट केलं, या ठिकाणी मी जर असं राईट केलं, व्हेअर हे सेम राईट करतोय, व्हेअर प्रोडक्ट इक्वल टू न्यू प्रोडक्ट. नॉट गुड. हा म्हणा यामध्ये आणि यामध्ये काय डिफरन्स आहे म्हणा. डिफरन्स एकच झालाय, या प्रोडक्टचा पी स्मॉल होता, या प्रोडक्टचा पी काय झालाय कॅपिटल झालाय. मग याच्यामध्ये असं एवढं काय गुड आणि बॅड झालंय म्हणा. हा तर काय झालंय या ठिकाणी बघा, की या ठिकाणी जे तुम्ही प्रोडक्ट राईट करताय, प्रोडक्टचा पी कसा आहे कॅपिटल आहे, आणि हा प्रोडक्ट तुम्ही ऑब्जेक्ट म्हणून काय करणार आहे यूज करणार आहे, आणि तुम्ही क्लास आणि ऑब्जेक्टचं नेम सेम दाखवताय. काय दाखवताय, सेम दाखवताय, तर ते प्रॉपरली वर्क करणार नाहीये. हा मग जर तुम्ही ऑब्जेक्ट राईट करताय ते स्मॉल मध्ये राईट करायचे, आणि जे पुढे न्यू नंतर जे राईट करणार आहे, म्हणजे तुम्ही काय सांगताय, मेमरी ऑफ एलोकेशनला जे नेम दिलंय तेच नेम कशाला देताय तुम्ही परत ऑब्जेक्टला देताय. तर हे काय गुड नाहीये. इव्हन जर तुम्ही असं राईट करताय, व्हेअर ऑब्जेक्ट साठी यूज करताय ना, मग आपण काय यूज करतो कंपल्सरी, ऑब्जेक्ट म्हणजे ओबीजी शॉर्ट फॉर्म मध्ये इक्वल न्यू. मग आता जे काय असेल फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट आहे ना, मग या ठिकाणी प्रोडक्ट. हे पण काय गुड नाहीये. तर का नाहीये ते सांगतो. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी तुम्ही हा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, एका प्रोजेक्टवर काम करत आहे, प्रोजेक्टवर काम केल्यानंतर ते ऑब्जेक्ट क्रिएशन झालं, सगळं झालं, प्रोजेक्टचं काम झालं, तुम्ही तो प्रोजेक्ट सोडून दिला, आणि त्या प्रोजेक्टवर दुसरा एम्प्लॉई किंवा दुसरा डेव्हलपर येऊन काम करणार आहे. त्यावेळेस तो डेव्हलपर ज्यावेळेस ही लाईन बघणार, ही लाईन बघितल्यानंतर त्याला सगळ्यात फर्स्ट पॉइंट म्हणजे हा ओबीजी काय आहे हे कळण्यासाठी जास्त वेळ जाणार, किंवा बघण्यासाठी त्याला बघावं लागणार हा कशासाठी क्रिएट केलाय, याचं काम काय आहे. हा म्हणजे त्याचा काय होणार, टाइम वेस्ट होणार. ठीक आहे, तुमच्या प्रोजेक्टमध्ये किंवा तुम्ही जे करताय किंवा जे ऍप्लिकेशन डेव्हलप करताय त्यामध्ये एरर येणार नाहीये या गोष्टीमुळे. ही जी लाईन राईट केली ना, या गोष्टीमुळे एरर येणार नाहीये. बट ज्यावेळेस दुसरा डेव्हलपर त्या ठिकाणी काम करणार आहे, त्यावेळेस त्याला कळणार नाही की हा ओबीजी म्हणजे काय आहे, किंवा हा ए व्हेरिएबल कशासाठी आहे. ठीक आहे, 10 व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी स्टोअर केलेली दिसते, बट हा ए ऍक्च्युअल पर्पज काय, किंवा हा ओबीजी घेण्याचं पर्पज काय, हा कशासाठी यूज करायचा आहे, किंवा कोणत्या मेथडसाठी याला यूज केलं जाणार आहे पुढे, त्याला कळण्यासाठी टाइम जाणार, किंवा त्याला बघावं लागणार. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा टाइम काय होणार आहे, लॉस होणार आहे. हा म्हणजे आपला हा पॉईंट कोणता, अल्वेज व्हेरिएबल नेम मस्ट स्पीक व्हॉट इट इज, या पॉइंटवर सगळ्यांनी फोकस करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करणार आहात त्यावेळेस लर्निंग पर्पजला तुम्ही सिंपल वेने कसंही नेम काही दिलं तरी चालेल, बट थोडी थोडी सवय आतापासून लावून ठेवायची की कशाचं नेम कसं राईट करायचंय. ठीक आहे, हे होते आपले नेमिंगचे जे काही थोडेसे छोटे रूल होते, किंवा थोडेफार जे रूल होते आपले नेमिंग. गाईज माईक. आता पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, व्हेरिएबल तर झालाय.
पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, मेन टॉपिक डेटा टाइप्स. डेटा टाइप्स काय आहे, त्यांना कशासाठी यूज केलं जातं, त्यांची ऍक्च्युअल गरज काय, हे आपल्याला या ठिकाणी सगळं बघायचं आहे. सगळ्यात अगोदर आता डेटा टाइप्स म्हणजे काय, हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर सगळ्यांचा आन्सर एक असणार आहे. डेटा टाइप्स म्हणजे एखादा व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाइपची व्हॅल्यू स्टोअर करायची किंवा एखाद्या डेटामध्ये कोणत्या टाइपचा डेटा स्टोअर करायचा आहे, त्या गोष्टीला काय बोललं जातं, डेटा टाइप्स. ठीक आहे, ते आन्सर करेक्ट आहे. तसंच फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकदा विचारलं होतं, बाबा मला क्लासची डेफिनेशन सांगा. क्लासची डेफिनेशन सगळे काय सांगतात, क्लास इज म्हणजे ठीक आहे, ऍज अ लर्निंग पर्पज, ऍज अ फ्रेशर, ऍज अ बिगिनर. ठीक आहे, ती डेफिनेशन कोणती, क्लास इज अ कॉम्बिनेशन ऑफ डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन ॲज वेल ॲज ऍक्सेस मॉडिफायर किंवा ऍक्सेस मॉडिफायर. कोणते, पब्लिक, प्रायव्हेटेड, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट, जे काय असेल ते. हा, बट ती डेफिनेशन करेक्ट आहे. बट जर स्टँडर्ड वेने विचार केला तर डेफिनेशन मध्ये चेंज करावा लागतो. तसं या ठिकाणी डेटा टाइपसाठी आहे. मग डेटा टाइप सगळे सांगतात की बाबा ज्या टाइपचा डेटा स्टोअर करायचा आहे ते कळण्यासाठी डेटा टाइपची गरज आहे. बट ऍक्च्युअल मध्ये तसं काही नाही. ते एक पॉईंट झाला त्यामधील फक्त. तर सगळ्यात अगोदर जो डेटा टाइप्स आहे तो डेटा स्ट्रक्चर डिफाईन करण्याचं काम करतो. डेटाचं जे स्ट्रक्चर आहे ना ते डिफाईन करण्याचं काम करतो. मग सगळ्यात फर्स्ट पॉइंट, इट डिफाईन्स डेटा स्ट्रक्चर. इट डिफाईन डेटा स्ट्रक्चर. आता हा वर्ड चांगल्या प्रकारे सगळ्यांना माहित असेल की बाबांनो डेटा स्ट्रक्चर काय आहे. डेटा स्ट्रक्चर एवढा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एवढा मीन्स तुम्ही सी लँग्वेज शिकताय तरी तो इम्पॉर्टंट आहे. जावा शिकताय, पायथन शिकताय, सीपीपी शिकताय, फ्रंट एंड शिकताय, बॅक एंड, डेटाबेस, कोणतीही लँग्वेज शिका, त्या ठिकाणी डेटा स्ट्रक्चर येणं गरजेचं आहे. प्रत्येक पॉइंटमध्ये डेटा स्ट्रक्चर आहे. विथआउट डेटा स्ट्रक्चर कोणताही पॉइंट कंप्लीट होत नाही. कुठे ना कुठे डेटा स्ट्रक्चरचं रिलेशन त्या ठिकाणी येतच. आता जर तुम्ही एखादी गोष्ट शिकताय, इव्हन तुम्ही एकदा आपण एक किंवा पॉइंटर मध्ये आपण बघितलं होतं, फॉर एक्झाम्पल इंटिजर पॉइंटर के इक्वल टू, फॉर एक्झाम्पल एखादा जो काय ऍड्रेस स्टोअर करतोय तो, फॉर एक्झाम्पल ऍड्रेस ऑफ पी, जो काय असेल तो. हा, मग त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं बाबांनो हा जो पॉइंटर के आहे, सगळ्याला काय बोलतात, पॉइंटर केचा डेटा टाइप इंटिजर आहे. तर हा डेटा टाइप्स नाहीये, एक्सप्लेन केलं होतं. हा, फक्त हा सांगण्याचं काम करतं की बाबा येणारा राईट साईडचा ऍड्रेस कसा असला पाहिजे, हा इंटिजर व्हेरिएबलचा असला पाहिजे. मग त्या ठिकाणी तो डेटा टाइप्स म्हणून काम करत नाही, तो फक्त स्ट्रक्चरचं काम करतोय. बाबा हे माझं स्ट्रक्चर आहे इंटिजर टाइपचं, हे स्ट्रक्चर मी इंटिजर टाइपचं क्रिएट केलंय, तर मला येणारा डेटा पण त्या टाइपचाच पाहिजे, कारण की या स्ट्रक्चरला तो डेटा मॅच झाला पाहिजे. हा असा त्याचा मिनिंग आहे या लाईनचा. हा, मग आता या ठिकाणी ते पॉइंटर सोडून द्या. मग आता डेटा स्ट्रक्चर एवढं इम्पॉर्टंट का, कारण की जे डेटा स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक पार्ट, आता इव्हन डेटा स्ट्रक्चर सगळे शिकताय, त्यामध्ये सॉर्टिंग असेल, सर्चिंग असेल, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही चॅप्टर स्टार्ट करता, सॉर्टिंगच्या भरपूर साऱ्या मेथड येतात. त्यानंतर लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, त्यानंतर अजून ट्री, ग्राफ, हे सगळे टाईप येतात. आणि डेटा स्ट्रक्चरचं काम काय बाबांनो, की डेटा एका स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये ठेवणं, हे डेटा स्ट्रक्चरचं काम आहे. मग आता प्रत्येक डेटा, अशी कोणती लँग्वेज आहे की त्यामध्ये डेटा नाही, विदाउट डेटा लँग्वेजचं कम्प्लीट होणार नाही. जर डेटा येतोय तर मग स्ट्रक्चर पण येणार. त्यामुळे डेटा स्ट्रक्चर तेवढं इम्पॉर्टंट आहे. आता थोडं थोडं पुढे दिसेल. बट डेटा स्ट्रक्चर कुठे येतं तुम्हाला गरजेचं आहे. इव्हन AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, त्यानंतर जेन AI, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी डेटा स्ट्रक्चर लागतं. आणि थोडंफार अल्गोरिदम म्हणजे काय, DSA. अल्गोरिदम हा पार्ट खूप मीन्स खूप मोठा आहे, भरपूर सांगितलंय तुम्हाला. हे नाही, बट कमीत कमी DS म्हणजे डेटा स्ट्रक्चर तरी येणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट, डेटा टाइप्स डिटरमाइन्स डेटा टाइप्स डिटरमाइन्स
data types determines the size and type of data. The size and type of data. या लाईनचा मिनिंग मध्ये परत डेटा स्ट्रक्चरच येते. तर काय, डेटा टाइप्स डिटरमाइन्स द साईज अँड टाईप ऑफ डेटा. म्हणजे जे डेटा टाइप्स आहे, सगळ्यात अगोदर त्यांचं काम काय, जो काही डेटा आहे त्यासाठी साईज किती लागते हे बघणं त्याचं काम आहे. त्यानंतर तो कोणत्या टाईपचा डेटा आहे हे बघणं पण त्याचं काम आहे. कशाचं, डेटा टाईपचं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, की डेटा जे टाइप्स आहे त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं आहे. मग डेटा टाइप्स आर क्लासिफाइड into two types. First one, primitive data types. Primitive data types. And second one, non-primitive data types. Non-primitive data types. आता या 2 पार्ट मध्ये यांना काय केलं जातं, डिवाइड केलं जातं. प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आपला मेन टॉपिक आहे डेटा टाइप्स. त्या डेटा टाइप्सला आपण काय केलं जातं, 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि सेकंड आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. हा, म्हणजे आता मग प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स कशासाठी यूज केले जातात, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप कशासाठी यूज केले जातात, या दोन्हीमध्ये डिफरन्स काय हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मग त्यामुळे सगळ्यात फर्स्ट पॉइंट टाकूया अगोदर, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आता प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स डेटा स्ट्रक्चर मध्ये बघितले असतील, नॉन प्रिमिटिव्ह पण बघितले असतील. ते सांगतो बाबांनो, प्रत्येक गोष्ट ही गोष्ट डेटा स्ट्रक्चर कडे जाणारी आहे. जर तुम्ही टेक्निकल मध्ये जाताय तर, आणि जर खूपच टेक्निकल मध्ये गेलाय तर डेटा स्ट्रक्चर शिवाय कोणतीही गोष्ट किंवा कोणताही टॉपिक कम्प्लीट होऊ शकणार नाहीये. मग त्यामध्ये आता फर्स्ट पॉइंट कशामध्ये, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये. तर जो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहे तर तो इम्युटेबल टाइप्स आहे. ज्यांची जावा झाली त्यांना इम्युटेबल माहित असेल की इम्युटेबल काय आहे. ज्यांची झाली नाही त्यांनी पण लोड घेऊ नका, त्यांना पण सांगतो. प्रिमिटिव्ह टाइप्स आर immutable types. Immutable types. आणि इम्युटेबल टाइप्स म्हणजे तुम्ही त्या जे काही स्ट्रक्चर डिफाईन केले प्रिमिटिव्ह टाइपचं, त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही. कसं, स्टॅटिक पण आणि डायनामिकली पण तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. म्हणजे कसं, राईट करतो, देअर स्ट्रक्चर will not change. Primitive types are immutable types आणि immutable means their structure will not change. आता immutable म्हणजे एक लाईन मध्ये संपणारी गोष्ट नाहीये. immutable आणि mutable जर बघायचं म्हणलं तर कमीत कमी 2 लेक्चर, म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3 तास जातील फक्त म्युटेबल आणि इम्युटेबल बघण्यासाठी. सध्यापुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की काय आहे, इम्युटेबलचं स्ट्रक्चर चेंज करू शकत नाही. त्याच्या रिलेटेड सेकंड पॉइंट, they have fixed range of value किंवा they have fixed range for value. They have fixed range for value. त्यांची काय फिक्स रेंज आहे. जे काय प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहे ना, त्यांची फिक्स रेंज आहे आणि ती रेंज तुम्ही चेंज करू शकत नाही.
मग नेक्स्ट पॉइंट, व्हॅल्यू रेंज चेंज. जी व्हॅल्यूची रेंज आहे ना त्याला तुम्ही चेंज करू शकत नाही. आणि जे काय प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहे ते यूज करतात स्टॅक. काय यूज करतात? स्टॅक. मग या ठिकाणी राईट करूया. दे यूज मेमरी स्टॅक. ते स्टॅक मेमरीचा यूज करतात. कोणते? प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आणि जर स्टॅक यूज करताय तर स्टॅक एका मेकॅनिझमला फॉलो करतो किंवा यूज करतो. त्या मेकॅनिझमचं नाव आहे लिफो. लिफो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट. स्टॅक युजेस लिफो मेकॅनिझम. आता लिफो माहित आहे. लिफो म्हणजे शॉर्ट वे मध्ये त्याला लिफो बोललं जातं, बट त्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय होतो या ठिकाणी राईट करतो. मीन्स लिफो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन फर्स्ट आउट. मग आता लास्ट इन फर्स्ट आउट जर समजत नसेल तर सिंपल वे मध्ये जर या ठिकाणी मी एक व्हेरिएबल घेतो व्हॅर ए इक्वल टू 10. व्हॅर ए इक्वल टू 10. ओके, फर्स्ट काय राईट केलंय? व्हॅर ए इक्वल टू 10. त्यानंतर काय राईट करतो मी? असाइन करतोय. ठीक आहे, या ठिकाणी असाइन करतो ए इक्वल टू 20 आणि त्यानंतर असाइन करतो ए इक्वल टू 50. तर या ठिकाणी तो लिफो मेकॅनिझम आहे स्टॅकचा. तर तो आता एक प्रिमिटिव्ह आहे. मग आता प्रिमिटिव्ह मध्ये या ठिकाणी काय होतंय बघा, हे नंबर आहे. नंबर सिस्टम जे काय ते आपण नंतर बघणारच आहोत. या ठिकाणी सगळ्यात लास्टची जी व्हॅल्यू आहे ती फर्स्ट म्हणून कन्सिडर केली जाते. म्हणजे जर आपण ए प्रिंट केला, जरी अगोदर ए इक्वल टू 10 असेल, नंतर ए इक्वल टू 20 असेल, लास्टला काय ए इक्वल टू 50 आहे. मग लास्ट इन फर्स्ट आउट, लास्टचं जे ऑपरेशन आहे ते फर्स्टला आउट केलं जातं. लास्टला तुम्ही जी मेथड राईट केली ती फर्स्टला आउट केली जाते. म्हणजे लिफो मेकॅनिझम त्या ठिकाणी फॉलो केलं जातं. हे त्याचा मिनिंग आहे. म्हणजे ते प्रूव्ह केलं आपण फक्त काय की खरंच लास्ट इन फर्स्ट आउट त्या ठिकाणी वर्क करतंय की नाही. आणि त्यानंतर जावास्क्रिप्ट मध्ये जे प्रिमिटिव्ह टाइप्स आहे त्यांना पण डिव्हाइड केलं जातं परत. मग ते राईट करूया. जावास्क्रिप्ट प्रिमिटिव्ह टाइप्स आर मग त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट येणार नंबर, त्यानंतर सेकंड स्ट्रिंग, थर्ड बुलेन, त्यानंतर फोर्थ नल, आणि फिफ्थ अनडिफाईन. अनडिफाईन हे येणार आपल्या जावास्क्रिप्टच्या प्रिमिटिव्ह टाइप्स मध्ये. नंबर, स्ट्रिंग, बुलियन, नल आणि अनडिफाईन. आता जर मी एखादा सिंपल व्हेरिएबल डिक्लेअर केला, सिंपल व्हेरिएबल आता प्रत्येक बघा नंबर असेल, स्ट्रिंग असेल, बुलियन असेल, नल असेल, अनडिफाईन असेल, प्रत्येकाचे काहीतरी मिनिंग वेगळं आहे, प्रत्येकाचं काम काहीतरी वेगळं आहे. ते आपल्याला काम आता बघायचंय. सिंपल कन्सिडर करा एक नंबर आहे. नंबर म्हणजे आपण आता राईट केलं होतं ना व्हेअर ए इक्वल टू 10. जर आपण सिंपल प्रिंट केलं, हे कालचं एक्झाम्पल आहे का? या ठिकाणी घेऊया व्हेअर ए इक्वल 10 असं राईट केलं आणि त्याला सिंपल वेने प्रिंट केलं. नंबर आहे आता, याला प्रिंट केलं मी. फॉर एक्झाम्पल काय लागणार प्रिंट करण्यासाठी? डॉक्युमेंट डॉट राईट, त्यामध्ये राईट करूया ए इक्वल टू ए. त्याला प्रिंट करूया. प्रिंट केल्यानंतर बघा काय प्रिंट होणार आहे.
काय प्रिंट झालंय? a इक्वल टू 10. जर कोणी विचारलं की बाबा मी मॅक्झिमम नंबरमध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो किंवा मिनिमम किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो असं जर विचारलं, जर सिंपल सी लँग्वेजमध्ये तुम्हाला विचारलं की बाबा इंटिजरमध्ये हायेस्ट व्हॅल्यू मी किती स्टोअर करू शकतो, म्हणजे इंटिजरची रेंज काय बाबांनो टाईप करा. इंटिजरची रेंज बोला. -32,768 टू पुढे काय बोला. रेंज आठवत नाहीये का? आठवते. -32,768 टू प्लस 32,767 ही रेंज आहे कशाची? इंटिजरची. तसं आता या ठिकाणी मला नंबरची मॅक्झिमम आणि मिनिमम रेंज बघायची आहे किंवा विचारली कोणी, "बाबा मला मॅक्झिमम आणि मिनिमम रेंज किती असेल ती सांग." तर मग आता या ठिकाणी सांगणार कसं? मॅक्झिमम आणि मिनिमम रेंज मला काय करायची? प्रिंट जर करायची असेल, तर मग ती प्रिंट कशी करतात ते बघा. मग या ठिकाणी सिंपल हे काढून घेऊया. या ठिकाणी राईट करतो डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये राईट करतो मीन इक्वल टू काय राईट करतोय त्यात जास्त विचार करू नका. मीन इक्वल टू डॉलर आणि त्यामध्ये राईट करतो नंबर डॉट मीन सेफ इंटिजर एंड तिथेच पुढे राईट करायचे BR म्हणजे न्यू लाईनला प्रिंट झालं पाहिजे ना ते. मॅक्स पण BR मॅक्स इक्वल टू डॉलर मध्ये परत नंबर डॉट मीन झालंय. आता काय घ्यायचंय? मॅक्स सेफ इंटिजर आणि त्याला आता प्रिंट करूया आपण. बघा मिनिमम नंबर मध्ये तुम्ही किती व्हॅल्यू स्टोअर करू शकता बघा. -90071992547409991 मिनिमम. याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू तुम्ही त्यामध्ये नंबर मध्ये स्टोअर करू शकत नाही. आणि मॅक्झिमम 900071992547409991 मॅक्झिमम एवढी व्हॅल्यू आपण काय करू शकतो त्या ठिकाणी स्टोअर करू शकतो. याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आपण नंबर मध्ये स्टोअर करू शकत नाही. आणि या ठिकाणी आपण एक पॉइंट राईट केलाय काय? दे हॅव फिक्स रेंज फॉर व्हॅल्यू रेंज कॅन नॉट चेंज. आपण ती रेंज चेंज करू शकत नाही. आणि अजून एक आता याला प्रिंट करताना याला मी सिंगल कोड मध्ये नाही राईट केलंय बरं का, याला बॅक टिक्स मध्ये राईट केलंय. सिंगल कोड हा आहे या ठिकाणी दाखवतो. हा सिंगल कोड आहे आणि हे बॅक टिक्स आहे. मग राईट करताना त्याला सिंगल कोड मध्ये राईट नाही करायचंय, तर त्याला राईट करायचंय बॅक टिक्स मध्ये. ओके, लक्षात ठेवा तेवढं फक्त. नाहीतर जर सिंगल कोड मध्ये राईट केलं तर कसं होतंय बघा. आणि त्याला रन करतो. बघा काय आलंय? ऍज इट इज जे तुम्ही राईट केलंय ते ऍज इट इज आउटपुटला येईल जर तुम्ही सिंगल कोड मध्ये राईट केलं तर. त्यामुळे त्याला कशामध्ये राईट करायचंय? बॅकटिक्स मध्ये. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही मिनिमम आणि मॅक्झिमम जी रेंज आहे नंबरची ती एखादी विचारली तर सांगू शकता किंवा स्वतः जर बघायची असेल की आपण मॅक्झिमम किती नंबर स्टोअर करू शकतो ते बघू शकता. बट एवढा मोठा नंबर शक्यतो तुम्ही किंवा कोणी स्टोअर करणार तर नाहीये. डिजिट बघा किती आहे मॅक्स मध्ये? 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. याच्यापेक्षा जास्त डिजिट तर कोणी स्टोअर नाही करणार ना मॅक्झिमम.
एवढा मोठा नंबर स्टोअर करून करणार तरी काय आहे. त्यामुळे मिनिमम आणि मॅक्सिमम नंबरची ही रेंज आहे. सिंपल इंटिजरची तर गरज नाहीची. एक्झाम्पल नोट्स मध्ये अपलोड करून ठेवतो. min and max range for number. ठीक आहे. आता यानंतर जसं नंबरला आहे तसं स्ट्रिंग मध्ये पण आहे. म्हणा स्ट्रिंग तर कन्फर्म नाहीये की बाबा स्टोअर किती करणार आहे, तर मग स्ट्रिंगची रेंज कशी काढायची. तर जी स्ट्रिंग आहे त्याची पण तुम्ही रेंज फाइंड आउट करू शकता. जी स्ट्रिंग आहे ना त्याची पण तुम्ही रेंज फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी जर राईट करतोय, याची पण गरज नाही. फाइंड आउट मीन्स कसं, परफेक्ट किंवा कॉन्स्टंट रेंज तुम्ही सांगू शकत नाही स्ट्रिंगची, की बाबा 1 बाईट आहे, 2 बाईट आहे, 1 MB आहे की 2 MB आहे किंवा 500 MB आहे. तुम्ही असं परफेक्ट सांगू शकत नाही. बट जर तुम्ही एखादी व्हॅल्यू घेतली, व्हॅर इक्वल टू EPL अशी स्ट्रिंग तुम्ही स्टोअर केली, व्हॅर इक्वल टू EPL असं स्टोअर केलं तुम्ही. आता हे स्टोअर केल्यानंतर व्हॅर मध्ये काय स्टोअर केलंय मी, EPL स्टोअर केलंय. जे व्हॅर मध्ये EPL स्टोअर केलंय, एखादा फॉर एक्झाम्पल एखादा व्हेरिएबल घेऊया, फॉर एक्झाम्पल इज घेऊया. व्हॅर ई मध्ये काय स्टोअर केलंय, EPL म्हणजे स्ट्रिंग झाली. मग आता एखादी स्ट्रिंग असेल तर त्याची मॅक्झिमम जी प्रिव्हियस व्हर्जन होते जावास्क्रिप्टचे त्याची रेंज होती 1.4 GB, 1.4 GB. आणि जे लेटेस्ट व्हर्जन आलंय त्यामध्ये मॅक्झिमम जी रेंज आहे स्ट्रिंगची ती झाली आहे आता 2 GB. मॅक्झिमम रेंज झाली आहे 2 GB. 2 GB पर्यंत तुम्ही स्ट्रिंग स्टोअर करू शकता. आणि जर तुम्ही त्याला बाईट मध्ये किंवा कॅरेक्टर मध्ये काउंट करायला गेलं तर ते भरपूर मोठं होणार आहे. बट आपल्याला एवढं डीप मध्ये जायचं नाहीये सध्या तरी. ठीक आहे. यामध्ये अजून भरपूर साऱ्या गोष्टी येतात. मग रॅम येतं, मग प्रोसेसर येतं. रॅम म्हणजे काय, प्रोसेसर म्हणजे काय, मग जे रेंज आहे ते ऍक्च्युअल लागते तरी कशाला, मग ते प्रोसेसर बघावं लागतं, मग त्याची रेंज बघावी लागते, रॅम रॅम कशासाठी ऍक्च्युअल वर्क करतं हे सगळं बघावं लागेल. बट एवढ्या डीप मध्ये पण आपल्याला सध्या जायचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर एक नोट महत्वाची आहे. JavaScript is not strongly typed. JavaScript is not strongly typed. It is implicitly typed. इथे थोडं राईट करतो, स्पेस आहे. It is implicitly टाईप. मग आता हे याचा मिनिंग काय होतो, जावास्क्रिप्ट मध्ये काही ज्या गोष्टी आहे, जस्ट 1 मिनिट गाईज. JavaScript is not strongly typed, it is implicitly typed. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये रिस्ट्रिक्शन व्हेरिएबलला कमी आहे. जे डेटा टाइप्स आहे ना त्यांना रिस्ट्रिक्शन भरपूर कमी आहे आणि त्यामुळे भरपूर सारे इश्यूला फेस करावं लागतं. मग आता फॉर एक्झाम्पल म्हणायचे तरी काय, तर त्याचा मिनिंग असा होतो, स्ट्रॉंगली मीन्स रिस्ट्रिक्शन आहे की बाबा तू एक व्हेरिएबल घेतलाय ना किंवा व्हॅर घेतलाय तर व्हॅर मध्ये तू फक्त इंटिजर स्टोअर कर किंवा नंबर स्टोअर कर, तर तू स्ट्रिंग स्टोअर करू नको. तसं जावास्क्रिप्ट मध्ये नाही. तुम्ही व्हॅर व्हेरिएबल घेतला ना, आता या ठिकाणी बघा, आता अगोदरचा जो व्हॅर होता त्यामध्ये आपण काय स्टोअर केलं होतं, नंबर. आता काय स्टोअर केलंय, स्ट्रिंग. तुम्ही काहीही स्टोअर करू शकता.
असं त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन नाहीये. त्यामुळे भरपूर साऱ्या इश्यूला फेस करावं लागतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी जर तुम्ही एखादा प्रोग्राम केला आणि त्याच ठिकाणी सांगितलं, की एंटर अ नंबर आणि जर कोणी नंबर घेतला आणि जर एंटर करताना जर फ्लोट एंटर केलं, तरी जावास्क्रिप्ट त्याला अलो करते. युजरने एंटर करताना जर नल एंटर केलं, तरी जावास्क्रिप्ट त्याला अलो करते. त्या व्हेरिएबलमध्ये तरी स्टोअर करते. जर तुम्ही एंटर करताना स्ट्रिंग एंटर केलं, तरी जावास्क्रिप्ट त्यामध्ये स्ट्रिंग स्टोअर करते. म्हणजे जावास्क्रिप्ट इज नॉट स्ट्रॉंगली टाइप्ड. त्या ठिकाणी जास्त रिस्ट्रिक्शन जावास्क्रिप्टने स्वतः प्रोव्हाईड केले नाहीये. मग त्या ठिकाणी जे काही डेव्हलपर आहे, जावास्क्रिप्टवर जे काम करतात, त्यांच्यासाठी थोडं हार्ड जातं. मग त्यांना मॅन्युअली रिस्ट्रिक्शन प्रोव्हाईड करावे लागतात. मग मॅन्युअली जावास्क्रिप्टचा जर कोड बघितला, तर मॅन्युअली राईट केल्यानंतर तो कोड खूप मोठा होतो. मग आता कसं फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी मी राईट करतोय व्हॅर ए इक्वल टू 10. यामध्ये काय स्टोअर होणार आहे आता? ए काय कन्सिडर केलं जाणार आहे? ए इज नंबर. ए काय असणार आहे? नंबर असणार आहे. मग मी परत राईट करतोय व्हॅर ए इक्वल टू ईपीएल. आता हे काय असणार आहे? याला काय कन्सिडर केलं जाणार? ए इज स्ट्रिंग. ए इज स्ट्रिंग. जर मी अजून राईट केलं त्यामध्ये व्हॅर ए इक्वल टू, फॉर एक्झाम्पल त्यामध्ये मी राईट करतो व्हॅर ए इक्वल टू ट्रू असं राईट जर केलं, तर त्या ठिकाणी जो ए व्हेरिएबल आहे त्याला कन्सिडर केलं जाणार बुलियन टाईप. ए इज बुलियन. इज बुलियन. म्हणजे आता रिस्ट्रिक्शन नाहीये. ए मध्ये तुम्ही 10 स्टोअर केलं तर 10 अलो करेल. ईपीएल स्टोअर केलं, ईपीएल पण अलो करेल. ट्रू स्टोअर केलं, ट्रू पण अलो करेल. असं बाकीकडे नव्हतं. जर जो टाईप आहे त्याच टाईपचा डेटा त्या ठिकाणी काय केला जायचा? स्टोअर केला जायचा. बट आता या ठिकाणी तसं काही नाहीये. ते कशालाही आणि कसंही अलो करतंय. मग कसं फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण याचं एक्झाम्पल बघूया डायरेक्ट. फक्त ओरली बघण्यापेक्षा एक्झाम्पलच बघूयाचं. खरंच तसं करतंय की नाही. व्हॅर ए इक्वल टू 10 असं मी राईट केलं. जर मला आता ऍक्च्युअल ए साठी कोणता टाईप लागलाय हे जर बघायचं असेल, तर मग मी या ठिकाणी राईट करणार डॉक्युमेंट डॉट राईट. आणि डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये राईट करणार मी या ठिकाणी राईट करायचं फॉर एक्झाम्पल ए आहे व्हेरिएबल आपला. ए इज डॉलर अँड सबस्क्रिप्ट मध्ये टाईप ऑफ कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे हे सांगायचं ना, फॉर एक्झाम्पल ए. आता या ठिकाणी असं राईट केलं आणि आपण त्याला रन करूया. मग आता या ठिकाणी काय होते बघा, आपल्याला व्हॅल्यू नाही प्रिंट करायची की त्यामध्ये काय व्हॅल्यू आहे. जो व्हेरिएबल आहे तो कोणत्या टाईपचा कन्सिडर केलाय आपल्या जावास्क्रिप्टने ते आपल्याला बघायचंय. आपण त्याला रन करूया. बघा काय सांगितलंय, ए इज नंबर जे आपण या ठिकाणी राईट केलं होतं बघा. व्हॅर ए इक्वल टू 10 जर घेतलं तर काय प्रिंट होणार आहे? ए इज नंबर. आणि तेच सेम आता त्याला मी काय करतोय? असाइन करतोय. रिडिक्लेअर करत नाहीये, फक्त असाइन करतोय. मग असाइन करताना त्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करतोय. फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू ईपीएल. ए इक्वल टू ईपीएल. आता बघा जर मी तसं राईट केलं, ए मध्ये जर ईपीएल स्टोअर केलं तर काय प्रिंट व्हायला किंवा काय कन्सिडर व्हायला पाहिजे? असंच प्रिंट होईल असं पण नाही. काय प्रिंट कन्सिडर व्हायला पाहिजे की ए व्हेरिएबल काय आता स्ट्रिंग आहे. बघूया काय कन्सिडर करतोय आपला कंपायलर किंवा ब्राउझर. ए इज स्ट्रिंग. ए काय स्ट्रिंग आहे, त्याने असं कन्सिडर केलं. ठीक आहे, इथपर्यंत पण थांबलं नाही. आपण अजून पुढे काय घेतलं होतं? स्ट्रिंग स्टोअर केली होती. त्यानंतर त्यामध्ये बुलियन पण स्टोअर करून बघूया. ट्रू. बघा या ठिकाणी ए इज बुलियन. त्यानंतर अजून काहीतरी स्टोअर करूया. ए इक्वल टू फॉर एक्झाम्पल त्यामध्ये घेऊया नल. आता हा काय ऑब्जेक्ट आहे. नल म्हणजे नथिंग पॉइंट.
ऑब्जेक्ट आहे ना, मग आता या ठिकाणी बघूया तो काय सांगतोय. ए काय आहे किंवा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे, काय सांगतोय बघा. ए इज ऑब्जेक्ट. ए काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि त्यानंतर जर या ठिकाणी आता मी राईट करतो. अजून काय कोणते कोणते बघितले होते प्रिमिटिव्ह मध्ये आपण बघा. नंबर, स्ट्रिंग, बुलियन, नल, अनडिफाईन. अनडिफाईन पण घेऊया या ठिकाणी. अनडिफाईन तर व्हेरिएबल सांगेल तो ए इज अनडिफाईन. म्हणजे त्या ठिकाणी असे कोणतेही रिस्ट्रिक्शन नाहीये. मग रिस्ट्रिक्शन जर असतं तर आपण ज्यावेळेस ए इक्वल टू 10 घेतला आणि नंतर जर इपेल स्टोअर केला असतं तर या ठिकाणी रिस्ट्रिक्शन स्टार्ट झाले असते की बाबांनो हा नंबर टाईपचा आहे, तुम्ही त्या ठिकाणी दुसरं काही स्टोअर करू शकत नाही. रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणापासून स्टार्ट झाले असते, बट रिस्ट्रिक्शन नाहीये त्या ठिकाणी. मग या ठिकाणी राईट करून ठेवूया. काय कन्सिडर केलं जाणार, इज नंबर या ठिकाणी ए इज स्ट्रिंग, या ठिकाणी ए इज बुलियन, या ठिकाणी ए इज ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि या ठिकाणी ए इज अनडिफाईन. नाहीतर परत तुम्ही कन्फ्युजन व्हायचा की हे काय आहे. ज्यावेळेस तुम्ही 10-12 दिवसांनी किंवा महिन्यांनी बघताल नोट्स त्यावेळेस कन्फ्युज व्हायला नको. टाईप हे पण राईट करून ठेवतो त्यासमोर. म्हणजे इज नंबर टाईप, ए इज नंबर, स्ट्रिंग टाईप, बुलियन टाईप, ऑब्जेक्ट टाईप आणि अनडिफाईन टाईप. म्हणजे ज्या टाईपचा डेटा स्टोअर केलाय त्या टाईपचा तो व्हेरिएबल काय होतोय, कन्सिडर केला जातोय. म्हणजे आपण एक्झाम्पल मध्ये अपलोड करूया. या ठिकाणी एक्झाम्पल कशाचं आहे, चेक व्हेरिएबल टाईप. म्हणजे व्हेरिएबलचा टाईप काय ते चेक करण्यासाठी. आता त्यानंतर जे आपण टाइप्स बघितले कोणते, या ठिकाणी बघा जावास्क्रिप्ट प्रिमिटिव्ह टाइप्स. त्यामध्ये आपल्याला आता सगळ्यात अगोदर फर्स्ट बघायचं आहे काय, नंबर. ही झालं बेसिक गोष्टी कशा रिलेटेड, डेटा टाइप्स रिलेटेड. आता डेटा टाइप्स मध्ये जे दोन टाइप्स होते, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. मग प्रिमिटिव्ह काय हे आपल्याला तर कळालंय. हा, प्रिमिटिव्ह काय यूज करतो, मेमरी स्टॅक. आणि मेमरी स्टॅक काय कोणतं मेकॅनिझम यूज करतो, लिफो. लिफो मीन्स लास्ट इन फर्स्ट आउट. ज्यांची डीएस झाली नाही त्यांनी लक्षात ठेवायचंय, स्टॅकमध्ये जे ऑपरेशन परफॉर्म केले जातात ते ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी जो मेकॅनिझम यूज केला जातो त्याचं नेम आहे लिफो. आणि लिफोलाच बोललं जातं लास्ट इन फर्स्ट आउट. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट बघायचा आहे नंबर. नंबर टाइप्स. आता जे नंबर टाइप्स आहे ते कोणत्या कोणत्या गोष्टीला रेफर करते ते आपल्याला बघायचंय. मग सगळ्यात अगोदर फर्स्ट पॉइंट ऍड करूया, जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट नंबर टाइप्स. जावास्क्रिप्ट नंबर टाइप refers to कोणत्या कोणत्या गोष्टीला रेफर करते आपल्याला ठिकाणी बघायचंय. सगळ्यात अगोदर साइन इंटीजर. साइन इंटीजर त्यानंतर अनसाइन इंटीजर.
अनसाइन इंटिजर, त्यानंतर फ्लोटिंग पॉइंट, फ्लोटिंग पॉइंट, त्यानंतर डबल, फ्लोटिंग पॉइंट डबल, त्यानंतर डेसिमल, त्यानंतर एक्सपोनंट, त्यानंतर बायनरी, त्यानंतर ऑक्टल, त्यानंतर हेक्सा म्हणजे हेक्साडेसिमल. एवढ्या नंबर सिस्टमला नंबर टाइप्स काय करतो, सपोर्ट करतो जावास्क्रिप्ट मध्ये. म्हणजे काय, साइन इंटिजर, अनसाइन इंटिजर, फ्लोटिंग पॉइंट, डबल, डेसिमल, एक्सपोनंट, बायनरी, ऑक्टा आणि हेक्सा. एवढ्या जे सिस्टम आहे या सगळ्या सिस्टमला फाइंड करतोय. म्हणजे साइन इंटिजर हे पण माहिती आहे सगळ्यांना, अनसाइन पण माहिती आहे, फ्लोटिंग माहिती आहे, त्यानंतर डबल माहिती आहे, डेसिमल माहिती आहे, एक्सपोनंट माहिती आहे, बायनरी माहिती आहे, ऑक्टा माहिती आहे आणि हेक्सा पण माहिती आहे. हे सगळे सिस्टम प्रत्येकाला चांगल्या प्रकारे माहित आहे. मग अगोदर एकदा सी लँग्वेजचे थोडेसे रिव्हाइज करूया आणि मग आपण जावास्क्रिप्टचे बघूया की जावास्क्रिप्ट मध्ये यांच्यामध्ये काय चेंज झाले किंवा काय गोष्टी ऍड झाल्या, काय गोष्टी रिमूव्ह झाल्या ते बघायचंय. त्याच्या अगोदर तुमच्याकडे हा इंटिजरची जर रेंज सांगितली, हा साइन आणि अनसाइन सी लँग्वेज मध्ये काय डिफरन्स आहे बोला चॅट मध्ये. फास्ट नाही, ठीक आहे. हा फ्लोट आणि डबल मध्ये काय डिफरन्स आहे ते तरी सांगा. बोला फास्ट फास्ट. अनसाइन रेंज इज ग्रेटर दॅन साइन इंटिजर. ठीक आहे. हा फ्लोट आणि डबल मध्ये बोला. बाकीच्यांना माहित नाही का किंवा सी लँग्वेज झालीच नाही का कोणाची बाकीच्यांची? बोला फास्ट टाईप करा. फ्लोट पॉइंट नंतर 6 डिजिट घेतो, डबल पॉइंट नंतर 12 डिजिट घेतो. ओके ठीक आहे. बाकीचे बोला. बोला बोला. ठीक आहे. नाही आठवते का? ठीक आहे चालेल. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाइम. प्रेझेंटची स्टार्ट करा. रिव्हिजन करा, त्यानंतर उद्याचं लेक्चर होईल.